नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? कमळीची आई कायमचं हे जग सोडून गेली असा गैरसमज अनेकांना झाला होता. पण एवढ्या मोठ्या अपघातातून सुद्धा गौरी सुखरूप बचावते. मात्र डोक्याला दुखापत झाल्याने कमळीच्या आईची स्मृती गेली आहे. तिला काहीच आठवत नसतं, मात्र आपल्या लेकीच्या बालपणाबद्दल तिला सगळं माहीत असतं. पण कमळीला प्रत्यक्ष ती ओळखूही शकत नाही. गौरीला खूप मोठा मानसिक धक्का बसलाय, त्यामुळे कमळीवर आईची जबाबदारी असते. कमळी सुद्धा अगदी मनापासून आपल्या आईची सेवा करते. या सगळ्यात तिला ऋषीची, निगीची मोठी साथ मिळते. पण आता कमळीला सुखाने जगू न देण्यासाठी अनिका पुन्हा एकदा एक प्लॅन रचणार आहे. मुलींच्या हॉस्टेलच्या बाहेर कोणत्याही व्यक्तीला राहण्याची परवानगी नसते, त्यामुळे कमळीच्या खोलीत तिचे कोणी नातेवाईक राहू शकत नाही. तिने हॉस्टेलचे नियम मोडलेत असा दावा अनिकाकडून केला जातो. हॉस्टेलच्या नियमानुसार आता कमळीला तिथे राहण्याची जागा सोडावी लागणार आहे. मुंबईत कमळीच्या ओळखीचं कोणीच नसतं. अशा कठीण प्रसंगी कमळी, तिची आई आणि निगी कुठे जाणार असा प्रश्न सर्वांना पडतो. आता कमळी कायमची गावी जाईल अशा भ्रमात अनेक असू शकते. पण आता ऋषी स्वतः पुढाकार घेऊन यातून मार्ग काढणार आहे. ऋषी या तिघींना घेऊन स्वतःच्या घरी जातो. कमळीला पाहून नयनतारा थेट म्हणते, "हे काय, मी तुला घरी बोलावलं होतं का?" यावर ऋषी आपल्या आईला म्हणतो, "आई, अगदी काही दिवसाचा प्रश्न आहे. आता याला अट समजायची असेल तर तसं समज. पण जर मी तुला या घरात यायला हवं असेल तर तुला कमळीला आणि तिच्या आईला काही दिवसांसाठी या घरात घ्यावं लागेल." आता नयनतारा ऋषीची ही अट मान्य करणार का? या दरम्यान कमळीच्या आईची स्मृती पुन्हा येईल का? या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळतील.